हॅलो हॅलो काय म्हण नाही बाहेर आलो उमाकांत भावसार माझे नाव. आमची ही आता तिसरी पिढी या व्यवसायामध्ये. आमच्या आजोबापासून पतंग व्यवसाय चालू झालेला आहे. पहिले छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय होता. आता गुजरात, MP, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा असे आजूबाजूचे सर्व खेडे तालुके सर्वजण इथं पतंग घेण्यासाठी येतात आमच्याकडे. याच्यामध्ये डोळेदार आहे, आरदीचा, कल्लेदार, सव्वाचा अशा वेगवेगळ्या पतंगाची मागणी असते. याच्यामध्ये लाखोची उलाढाल होत असते. याच्यामध्ये आम्ही वर्षभर पतंग बनवण्याचा व्यवसाय करतो. सर्व कुटुंब आमचं पतंग बनवण्यासाठी मदत करत असते. याचा कच्चा माल काही मुंबईहून येतो. काडी ही कलकत्त्याहून काडी येत असते. याच्या आता यावर्षी काडीचे रेट जास्त वाढल्यामुळे पण पतंगाच्या रेटमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे. हॅलो, मी बाळासाहेब काशीनाथ सोनवणे बोलतो. आषाढी सुपरस्टार यावला मकर संक्रांतीच्या खास शोकामुळे ही 100 ते 150 वर्षाची परंपरा चालत आलेली आहे. तशी बांबू आम्हाला आसामवरून येतात, मुंबईवरून, नागपूरवरून येतो. जिथं योग्य भाव भेटला तिथून आम्ही हा माल आणतो व त्या रेटमध्ये आम्ही बी सर्व प्रकारच्या आसाऱ्या तयार करतो. लहान आसारी, मोठी आसारी तयार झाल्यानंतर आमचे बाहेरगावचे व्यापारी जे येऊन सर्व माल घेऊन जातात. त्यामुळं आम्हाला जास्त भासत नाही यावल्यातलं खास. नगर जिल्ह्यात पूर्ण जाते. कोपरगाव, शिर्डी, राहता, बाबळेश्वर, नगर, भिंगार, सिन्नर, वावी, बाकी इकडं संभाजीनगरमध्ये बी जाते. कधी कधी बीडचे व्यापारी येतात, कधी नाशिकचे येतात. जिथे जिथं पसारा झाला तिथं येत होते. असं आम्ही गणपती नंतर चालू करतो आम्ही बनवायची. आत्तापर्यंत शेवट संक्रांती लोक करतो आम्ही. बाकी किरकोळ कारकोळ गिराईक राहते आमचे यावल्यातले, त्यांना माल पुरवतो आम्ही. महाराष्ट्रात ही फक्त यावल्यातच तयार करते आसारी. याचे दर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडे 25-50% वाढलेले आहे. तसे बांबूचे दर वाढले, त्यामुळे आम्हाला इकडे आसारीचे दर वाढवा लागले. प्रत्येक नगामागे आम्ही 50 रुपये, 25 रुपये, छोटी मोठी जशी साईज असली त्या पद्धतीत आम्ही रेट वाढवलेले आहे व आमचे आसारी सर्व जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.